लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। म्हटलेलं आहे। आदिती तटकर यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं आहे। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये 2100चा बाबतीतला निर्णय ना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही। मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचा लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे। मंत्री आदिती तटकर यांनी सांगितले आहे की महायुती सरकारने महिलांना आधी दिलेले 1500चे वचन जसे पूर्ण केले तसेच 2100 रुपये देण्याच्या वचनाबाबतही योग्य वेळी निर्णय घेतला जाईल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून यावर योग्य तो निर्णय घेतील, त्यामुळे लाडक्या बहिणीची फसवणूक होणार नाही। ऑक्टोबर 2024 मध्ये आचारसंहितेपूर्वी लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या सुमारे 2,33,64,000 होती। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात वितरित केलेल्या लाभांमध्ये ही संख्या वाढून साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा जास्त झाली आहे। शासन निर्णयानुसार ज्या महिला शासनाच्या इतर योजनांपासून आधीच 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहेत त्या या योजनेसाठी पात्र नसणार आहेत। तसेच जुलै महिन्याचा हप्ता लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहे असे सुद्धा सांगितले आहे। ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000 रुपयाचा लाभ मिळतो त्यांना किमान 1,500चा लाभ पोहोचवण्यासाठी वरची 500ची कपिंग लागू करण्यात आली आहे, जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत किमान 1500चा लाभ पोहोचू शकेल, अशी माहिती आदिती तटकर यांनी दिली आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।